अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, तर आजचा हा स्वामी संदेश आपण पूर्ण नक्की ऐका. तर स्वामी भक्तांनो, तर चला पाहूया आजचा हा स्वामी संदेश. खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते. मनाला वाटेल ते करा, पण मनाला लागेल असे काही करू नका. सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो. सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारे ज्ञान सर्वोत्तम असते. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर सापडत नाहीत. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठा तफावत आहे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तिथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. श्री स्वामी समर्थ. श्रीमंतीचा माज आणि गरिबीची लाज कधीच करू नका, कारण वेळ कशी येईल सांगता येणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्याच्या वाटेला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचे मार्ग बंद होऊन तो एक गर्विष्ठेच्या दिशेला जातो. श्री स्वामी समर्थ. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते, आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, सद्गुरुराया तुमच्या नावातच समाधान आहे. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. श्री स्वामी समर्थ. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते. श्री स्वामी समर्थ. कोणी साथ देऊ अगर न देऊ नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, तर कसा वाटला आजचा स्वामी संदेश? असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईबर करा. तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह.